रेडी? सो व्हॉट वी विल डू, आपण एक एक्सरसाइज फक्त अशी करतोय की विदिन ग्रुप्स आपल्याला चर्चा करायला पूर्ण स्कोप आहे, पण ज्यावेळेस आपण ऐकून आपण सगळ्यांच आहे. सो विल स्टार्ट फ्रॉम रोडे सरांनी सगळ्यात पहिले सांगितलं आमचं रेडी आहे. सो विल स्टार्ट फ्रॉम रोडे सर. लोटस. येस सर, लोटस हे नाव ठेवण्यामागे ग्रुपचं एक विशिष्ट कारण आहे. कारण कमळामध्ये जशा वेगवेगळ्या पाकळ्या असतात आणि सर्व पाकळ्या जेव्हा एकत्रित असतात तेव्हा त्याला जी सुंदरता प्राप्त होते तशी आमच्या ग्रुपला व्हावी म्हणून आम्ही लोटस हे नाव ठेवलं. अग्री. येस गुड. सो लोटस हे नाव ठेवण्यामागे त्यांनी लॉजिक सांगितलं की दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ म्हणजे डिफरंट पाकळ्या जसं त्यांच्या एकत्र येण्याने कमळ तयार होते आणि त्यांच्या एकत्र मीन्स साथ में आना ही खूबसूरती है, ऐसा उनका कहना है. कमिंग टुगेदर इज ब्यूटी, कमिंग टुगेदर इज स्ट्रेंथ. दिस इज व्हॉट दे वॉन्ट टू से. आणि त्याच्यामुळे लोटस हे नाव सार्थक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आय अप्रिशिएट. अग्री. येस सर. आमच्या ग्रुपचं नाव आहे गुडवर्क ग्रुप. आम्ही ठेवण्यामागे कारण असं आहे की आम्ही एक शासकीय कर्मचारी आहोत आणि जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणी काम करतोय. जनता कराच्या रूपात सरकारला पैसा देते आणि त्या जमा झालेल्या कराच्या रकमेतून आमचे पगार होतात. तर आम्ही स्टेक होल्डरसाठी काम करतो आहोत आणि त्यांचं समाधान कसं होईल, त्यांनी आम्हाला विश्वस्त म्हणून या ठिकाणी नेमलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी काम करत असताना चांगलं काम कसं केलं जाईल आणि त्यांच्याकडून कसं अप्रिसिएशन केलं जाईल या उद्देशानेच आम्ही काम करतो आहोत आणि आमच्या ग्रुपचा उद्देश सुद्धा तोच आहे. नंदुरकर सरांनी पीआरओचा रोल एक्झॅक्टली मांडला. दॅट हाऊ वी आर फंक्शनिंग. म्हणजे बघा काय गोष्ट होते की ज्यावेळी ग्रुपचं नाव ठरवायला सांगितलं होतं दॅट वॉज एक्सरसाइज वॉट ॲट डिफरंट लेवल ऑफ अवर माइंडसेट. जेव्हा त्याचं इक्वेशन समोर मांडायला सांगितलं देन वी स्टार्ट रिकलेक्टिंग. यांनी ब्युटी आणि पायसनेस सोबत संबंध जोडला, यांनी ड्युटीनेस सोबत त्याचा संबंध जोडला. करेक्ट. This is how individual differs in their level of thinking, in their pattern of expressing. But I appreciate good, very nice. Yes. आमच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये काम करणारे लोक आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, मी गार्डन सुपरवायझर आहे आणि हे स्टेनो आहे. त्याच्यामुळे आम्ही क्रिएटर आहोत. आम्ही जे काही करतो ते नवीन काहीतरी करतो, रिसर्च करतो आणि रिसर्च म्हणण्यापेक्षा नवीन इनोव्हेशन त्याला म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही या ग्रुपला एक क्रिएटर नाव वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. Correct. So there are different people working in different sections, but they all are engaged in the activity what we call as creativity. They are doing something new. Creativity is life, and in fact creativity is only thing which can take people as leader. या गोष्टी तुम्हाला हायलाइट करायच्या आहे आणि म्हणून तुम्ही 4 कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र करून चौघांचे रोल्स वेगवेगळ्या ठिकाणचे रिकन्सिल करून you try to form a name and what we can say logic behind the name, that is creativity. Agreed. Appreciated. Yes, very nice. Yes. So what communication or Samvad group is saying that communication is the lifeline of complete work ecosystem. कम्युनिकेशन असेल तर सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून तुम्ही जे म्हटलं त्याला एक गोष्ट पॅरल मला अजून आठवते. इफ यू लुक ॲट ऑल ग्रेट पीपल तर मग त्यांच्यामध्ये कोणामध्ये टेक्निकल स्किल्स असतील, कोणामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स असतील, कोणामध्ये बाकी गोष्टी असतील, बट वन थिंग इज कॉमन, दॅट इज देअर कम्युनिकेशन. म्हणजे आयदर ही इज वर्किंग इन पब्लिक सिस्टीम or that particular person is working for what we call social system, but good communication is basic thing. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की good communication is like a black trouser which can match with any shirt. कुठल्याही शर्ट वर मॅच करणारा असं ते ट्राउझर आहे. तर that is good communication, that is the baseline, that is a very common thing and I respect and agree for that. Yes, very nice. वेगवेगळ्या विभागाचे लीडर मॅडम कॉलेज सेक्शनचे आहेत, छोटे मॅडम परीक्षा विभाग डायरेक्टर आहेत.
वेगवेगळं काम जरी चाललं तरी युनिटी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन पासून ते शेवटचं जे टास्क आहे रिझल्ट लावणं आणि त्यांना पुढे भविष्यात त्यांचं चांगलं भविष्य घडवण्याचं काम आपण करतो. त्यामुळे आपण युनिटी असल्याशिवाय हे काम आपण करू शकत नाही, म्हणून आम्ही या ग्रुपचं नाव युनिटी ठेवलं. जोरात टाळ्या वाजवा, बिलकुल. See, the name which Unity group wants to put forward for their sake, their logic is very simple. That one person if working in collegiate section, one person working in examination section, one person working in Goपनीय confidential section, though they are working differently, still their work should go in a unite manner. For the benefit of the students, for the benefit of the stakeholders and so on. याचाच आपण एक जो सारांश जर काढला, so it becomes very simple that in all segments of the university, though they do have different sections, but ultimately they are working for the university. If they do consider as a spirit unity, this spirit unity can be strengthened with communication, that is संवाद, यांनी already सांगितलेला आहे. With communication and unity will come together, it will form a people of good people working together. These good people working together with the creative approach will get the results like a pious lotus. असेच रिझल्ट आपल्याला मिळणे अपेक्षित आहे. So it will begin from unity to communication to formation of a good people work, to creative approach leading to lotus or having a lotus that's supposed to be the ultimate aim of the ecosystem. तुमच्या जवळ तुम्ही जे सगळे सांगताय that everything is with you, only problem is that you don't have a time to get together and have a dialogue. हे ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला कोणालाही काही शिकवायसाठी नाही आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की जितकं तुमचं वय आहे तितका माझा अनुभव सुद्धा नाही. आय हम्बली रिक्वेस्ट, आय हम्बली ॲग्री की तुम्ही जर माझ्या पोस्चरकडे पाहत असाल, माझ्या डेट ऑफ बर्थची तुम्ही इन्क्वायरी कराल, तर आय एम व्हेरी यंग ॲज कम्पेअर टू ऑल युअर एक्सपर्टाईज अँड एक्सपिरियन्स अँड एक्सपोजर विच यू डू पीपल हॅव. हे फक्त निमित्त आहे की ज्या निमित्ताने तुम्हाला आपसात एक डायलॉग करायची संधी मिळेल, कम्युनिकेशन करायची संधी मिळेल, एकमेकांना ऐकता येईल, एकमेकांशी बोलता येईल, अँड दॅट टू विदाउट फॉर्मल रिक्विजिशन ऑफ नोटशीट. कारण ते तुम्ही करता, पण व्हेन वी डू फॉर नोटशीट देअर इज अ फॉर्मल रोल. त्या फॉर्मल रोल मधलं कम्युनिकेशन असं बंदिस्त कम्युनिकेशन असते, विद्यापीठाच्या बंदिस्त चाकोरीबद्ध पद्धतीचं. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा फोरम, दॅट इज ट्रेनिंग सेशन. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की यू नीड नॉट टू लिसन टू मी, यू नीड टू लिसन टू युअर सेल्फ. आता गंमत बघा कशी असते, ज्या वेळेला मी 2 तासापूर्वी या हॉलमध्ये आलो होतो, ॲट दॅट टाइम इट वॉज नॉट प्री डिसाइडेड की तुम्ही काय नावं सांगणार आहात, हाऊ दोज आर बिंग को रिलेट, व्हॉट काइंड ऑफ मिनिंग वी कॅन कम फॉरवर्ड विथ. हे काही ठरलेलं नसते. And hence life goes in a unplanned manner. Life असंच unplanned manner चालणार आहे. From that unplanned manner, we need to have prospective results. Results मतलब आपल्याला कसे काढायचे? For this, we need to have first a belief, and that belief and tendency will go further. आता गंमत अशी आहे की आपण हे सगळं करतो, but we do have few tendencies with us. Tendency number 1, we hear. And tendency number 2, we listen. गंमत काय होते की आपले जितक्या कर्मचाऱ्यांसोबत आपण बोलतो, बरेचदा आपल्याला असं वाटते की आपण सांगतोय पण त्यांच्यावर काही परिणाम होत नाहीये. वाय? बिकॉज दे आर नॉट इन दी पोझिशन टू लिसन, दे ओनली हिअर. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट अशी म्हटल्या जाते की जी आपल्याला वर्षानुवर्ष आठवते, त्याचा अर्थ असा असतो की वी हॅव लिसन द थिंग्स. आता हिअरिंग अँड लिसनिंग मध्ये 3 क्रायटेरिया आहेत. वी नीड टू टेल टू अवर एम्प्लॉईज, वी नीड टू टेल टू अवर पीपल. क्रायटेरिया नंबर 1, इज इट ट्रू? क्रायटेरिया नंबर 2, इज इट रिलेटेड विथ मी? अँड क्रायटेरिया नंबर 3, इज इट इन माय इंटरेस्ट? जर या तिन्ही गोष्टींचे उत्तर अफर्मेटिव्ह असतील, इफ दोज आर येस, देन वी कॅन गो फॉर लिसनिंग. अदरवाइज वी कॅन सिम्पली हिअर अँड लेट इट गो. गंमत अशी होते
दी बॅड थिंग्स वी हिअर अबाउट अदर्स. काय होते? वी रिमेंबर. कोणाही बद्दल जर एखादी चुकीची गोष्ट आपल्याला ऐकू आली तर आपण ती लक्षात ठेवतो. व्हाय? बिकॉज वी बिलीव्ह. कुठलीही चुकीची गोष्ट लक्षात आल्यावर आपण ती लक्षात का ठेवतो, की आपली ती लक्षात का राहते? फक्त आपण लक्षातच नाही ठेवत, तर ती पर्सन टू पर्सन, इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन, कॉलेज टू कॉलेज ट्रान्सफर होत जाते. बिकॉज वी बिलीव्ह. म्हणजे जर कुठेतरी त्या देऊळगाव राजाच्या पलीकडच्या कॉलेजमध्ये काही झालं असेल तर आमच्या वणीपर्यंतच्या त्याच्या बातम्या रात्री व्हॉट्सअपवर येतात, सगळीकडे चर्चा करत की किती असं झालेलं आहे. सो बॅड थिंग्स वी बिलीव्ह, बॅड थिंग्स वी हिअर अबाउट अदर्स वी बिलीव्ह. The good things we hear about others, we forget. Why? Because we don't believe. म्हणजे असे कितीतरी एक्झाम्पल्स कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये चांगले प्रयोग चालू आहे की ते खूप चांगलं काम करतात आहे. एका कॉलेज म्हणजे विद्यापीठ त्याचं मॅगझिन काढते, मंथली मॅगझिन काढते, त्यात सगळे चांगल्या गोष्टी छापल्या जातात, त्या सगळ्यांना सर्क्युलेट केल्या जातात. त्याचे ई जर्नल्स साहेब पाठवतात, नांदुरकर साहेबांनी मेल येतात की त्याची वार्ता येते. रोजचे पेपरचे कटिंग्स पाठवतात की या चांगल्या गोष्टी कॉलेजमध्ये इकोसिस्टम मध्ये झालेल्या आहेत. प्रॉब्लेम असा आहे, वी डोंट बिलीव्ह.